ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा नेक्स्ट अकॅडमीच्या लाईव्ह क्लासमध्ये आलेलो आहोत. काही विद्यार्थी हा सेशन किंवा हे सेशन जे आहे ते ऑफलाईनसुद्धा बघत असतील, नंतर व्हिडिओसुद्धा बघत असतील. यांना लाईव्ह येता जमलं नाही त्यासाठी हा व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे. तर आज आपण नवोदयच्या जे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे या प्रकरणामध्ये आहोत. तर आपला हा आज तिसरा भाग असणार आहे. तो तिसरा भाग कोणता असेल तो मी लवकरच तुम्हाला या ठिकाणी अ, सांगतो. आता तिसरं जे प्रकरण आहे ते सुरू करण्या अगोदर आपण बघतो आहे की नेक्स्ट अकॅडमीतर्फे महाराष्ट्रात संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमासाठी मराठी माध्यम याच्यासाठी हे एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये 3500 प्लस प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येणार आहे. प्लस वरून तुम्हाला त्या ठिकाणी 2024 मधील 2024 मधील फेज 1 मधील प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे. फेज 2 मधील प्रश्नपत्रिका सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर हे फेज 2, फेज 1 म्हणजे काय तर नवोदय ही संपूर्ण भारतामध्ये 2 टप्प्यामध्ये परीक्षा घेत असते आणि 2 टप्प्यामध्ये परीक्षा घेतल्यावर त्या ठिकाणी एक प्रश्नपत्रिका लवकर विद्यार्थ्यांना मिळते आणि ती कदाचित हिंदी मीडियम किंवा इंग्लिश मीडियमच्या परीक्षा त्या घेण्यात येतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या प्रश्नपत्रिका असतात आणि या कारणामुळे ते प्रश्न आपल्याला बघून आणि त्याच्या संदर्भात ती माहिती घेऊन ती प्रश्नपत्रिका आपण मराठीच्या या पुस्तकामध्ये सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला OMR सीट पण बघायला भेटणार आहे आणि ती तुम्हाला उपयोगात पण येणार आहे. तर हे असं आहे नवोदयचं प्रवेश परीक्षेसाठी एक मराठी माध्यमांचं अप्रतिम असं एक पुस्तक आहे. ते नेक्स्ट अकॅडमीतर्फे देण्यात येतं. तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटेल. ज्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक मागवायचं असेल त्यांनी ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क करायचा आहे. 9168667007 या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करून हे जे पुस्तक आहे हे तुम्ही घरपोच मिळवू शकता. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी आमचा परिपूर्ण कोर्स घेतलेला आहे, तो त्या कोर्समध्ये हे पुस्तक तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी देण्यात येणार. पुस्तक प्लस वरून प्रश्नसंच हे ऑफलाईन असेल. ओके. हे तुम्हाला त्या ठिकाणी हे पुस्तक त्या ठिकाणी भेटेल. प्रश्नपत्रिका म्हणजे तुम्हाला पूर्ण सरावचा प्रश्नपत्रिका बंच त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येईल. ओके. ठीक आहे. चला मग आज आपण पुढच्या लेक्चरकडे वळूया. ओके. आजचा तिसरा जो भाग आहे, भाग क्रमांक 3 आपल्याला बघायचा आहे, आकृती पूर्ण करणे. हा जो भाग आहे, हा खूपच सोपा आहे विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी आपण पझलचा गेम वगैरे खेळत असतील, तर तो गेम म्हणजेच हे प्रकरण आहे, हे लक्षात घ्या. भाग 3 आकृती पूर्ण करा. भाग 3 आकृती पूर्ण करा. याच्यामध्ये आपल्याला सूचना देण्यात आलेली प्रश्नामध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे. म्हणजे एक प्रश्न आकृती असेल आणि ए, बी, सी, डी असे त्याचे पर्याय त्यांचा लुप्त भाग म्हणजे काय आहे? जो सुटलेला भाग आहे, तो सुटलेला भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. ओके. उजव्या बाजूस दिलेल्या ए, बी, सी आणि डी असे उत्तर आकृत्यांचा विचार करा आणि दिशा न बदलता काय सांगितलं? दिशा न बदलता आपल्याला आकृती संरचनेत अ, आढळणारे प्रश्न तुम्हाला आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर असेल आकृती शोधून काढायची आहे. तर हे एकदमच सोपं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मार्क त्या ठिकाणी भेटू शकतात. चला मग आपण आता त्याचे काही नियम बघू. बघा, आकृती पूर्ण करा. आधी पण आपण पहिल्या भागाचे आणि दुसऱ्या भागाचे नियम काही बघितले होते. आज हे तिसऱ्या भागाचे नियम आहे आकृती पूर्ण करण्याचे. आकृती पूर्ण करण्यासाठी काय-काय आपल्याला लक्षात घ्यावं लागेल हे आपल्याला काय-काय कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर दिलेली आकृती कोणता भाग गायब आहे हे लक्षात घ्या. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये गायब म्हणजे काय लुप्त. जो लुप्त भाग आहे तो लक्षात घ्या आणि आकृती याच्यामध्ये आपल्याला पेन
पेन्सिल जर तुमच्याकडे असेल तर त्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी योग्यरित्या करू शकतो. आकृतीत कोणती रचना, कोण बाजू अपूर्ण आहे का ते शोधा. म्हणजे आकृतीत रचना कोणती अपूर्ण आहेत त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं आहे. ओके. बाजू वगैरे असतील ते बघायचं आहे, कोण बघायचे आहे. तिसरं आहे आकृतीची सुरुवात कशी झालेली आहे. आकृतीची सुरुवात कशी झालेली आहे बघा. क्लॉकवाईज झाली, अँटी क्लॉकवाईज झाली ते चेक करा. ओके. दिलेल्या आकृतीचा उर्वरित भाग कोणत्या पद्धतीने पूर्ण होईल हे विचार करा. थोडासा विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला लगेचच उत्तर सापडू शकतं. आकृतीचा उर्वरित भाग प्रतिबिंबित किंवा घुमाव म्हणजे फिरवलेला द्यायला आवश्यक आहे का हे पहा आणि त्यामुळे आकृतीचा एक संघ रूप मिळू शकते. म्हणजे फिरवण्याचा काही भाग असेल किंवा क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज हे जर आपल्याला त्या ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही ते चेक करू शकता. काही आकृतीमध्ये विशेष नियम किंवा पॅटर्न असतात. म्हणजे सममितीचा काही भाग त्या ठिकाणी असू शकतो किंवा बहुभुजांमध्ये कोन समान असू शकतात. हे पण लक्षात घ्या आणि दिलेल्या आकृतीशी मिळती-जुळती जर पूर्वीची आकृती आहे का हे तपासा. म्हणजे मिळती-जुळती आपण जर उत्तर बघितलं, तर त्याचं मिळतं-जुळतं काही भाग त्या ठिकाणी जुळतोय का? तर त्या पर्यायाकडे आपण बघायचं आहे. त्याच आकृतीवरून उर्वरित भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. नंतर आकृतीत कोणत्याही विशिष्ट पॅटर्न, आकृती किंवा स्ट्रक्चर हे याचं काही गरज नाही. आहे का हे चेक करा. म्हणजे पॅटर्न आहे का? एखादी आकृती सारखी आहे का ते तपासा आणि त्या पॅटर्न म्हणजे त्याचा एक संबंध तयार करून आणि ते तुम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतात. ओके. तर हे थोडेसे काही नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहे. हे नियम आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या ॲपवर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. ओके. हे नेक्स्ट अकॅडमीचं ॲप जसे तुम्ही ते ऑनलाईन बघताय तर त्या ठिकाणी तुम्ही हे पण त्या ठिकाणी चेक करू शकतात. ओके. ठीक आहे. चला आता प्रश्नाकडे आपण वळू. आजचा जो पहिला प्रश्न आहे तो दिलेला आहे. बघा आता ही आपण सांगितलं का 3 भाग दिलेले आहे. पहिले 3 भाग दिलेले, चौथा भाग आपल्याला शोधायचा आहे आणि चौथा भाग या 4 पर्यायामध्ये आपल्याला लपलेला आहे किंवा लुप्त झालेला आहे. तो गायब आहे. तो गायब आपल्याला या ठिकाणी आणायचा आहे. तर अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आणि हे अत्यंत सोपं आणि सरळ प्रकरण आहे. त्यामुळे याच्यामध्ये मार्क मिळवणं खूपच विद्यार्थ्यांना सोपं जातं. हे लक्षात घ्या. खूपच विद्यार्थ्यांना हे प्रकरण सोपं जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी मार्कसुद्धा खूप मिळतात. खूप म्हणजे 5 प्रश्न असतील. त्या 5 प्रश्नामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 5 पैकी 5 त्या ठिकाणी उत्तर मिळू शकतं. ओके. ठीक आहे. चला. आता पुढचं बघूया आपण. त्या ठिकाणी आता इथे लक्षात घ्या. पर्याय कट पद्धतीने सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पर्याय कट पद्धत म्हणजे कसं, की जी आकृती आपल्याला त्या ठिकाणी बसत नाहीये, तर त्या पर्यायाकडे आपण जाणारच नाहीये. ओके. ठीक आहे. चला आता बघूया. चला. ही बघा, ही इथे अशी एक आपल्याला रेषा दिलेली आहे आणि असा आकार त्या ठिकाणी दिलेला आहे. तर असा आकार कुठं-कुठे दिसतोय तो चेक करूया आपण. बघा इथे दिसतोय म्हणजे ही असेल, ही पण असू शकते. बघा इथं तर वेगळाच आकार दिसतोय. इथं पूर्ण या ठिकाणी असा आणि असा आणि हा लांबट आकार झाला म्हणजे ही आकृती आपल्याला येऊ शकत नाही. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचं आपण बघूया. अशी त्या ठिकाणी एक रेषा आपल्याला त्या ठिकाणी काढलेली दिसते. तुम्ही जर बघा ही रेषा 3 रेषा या ठिकाणी त्या जोडलेल्या दिसतात. तर इथं आपल्याला 3 रेषा दिसतात. ही असू शकते. इथं पण 3 रेषा आहे. पण इथं 3 रेषा दिलेल्या आहे. पण इथं जोडलेल्या नाही. इथं एका कोनामध्ये त्या ठिकाणी एका अँगलमध्ये जोडलेल्या गेलेल्या आहेत. म्हणजे ही पण त्या ठिकाणी येणार नाही. पुढचं आहे. पुढचं कोणतं आहे? तर पुढचं चेक करूया आपण. पुढचं जी डायग्राम आहे तर या ठिकाणी बघा, इथून इथे, इथे असे रेषा दिलेल्या नाहीये. इथे कुठे रेषा दिलेल्या नाही, इथं पण रेषा दिलेली नाही, इथं तुम्ही दिल्या. तर ही रेषा दिलेली नाहीये. पण इथं जर रेषा दिलेल्या आहे म्हणजे ही पण आपल्याला त्या ठिकाणी आकृती येऊ शकत नाही. उरली फक्त 2 नंबरची आकृती, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे ही जर डायग्राम आपण या ठिकाणी उचलून या ठिकाणी जर ठेवली, तर ही आकृती पूर्ण होऊ शकते. म्हणून या प्रकरणाचं नाव सुद्धा दिलेलं आहे आकृती पूर्ण करा. ओके. ठीक आहे. हे प्रकरण खूपच सोपं आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनी. हे प्रकरण सोपं जरी असलं तरी विद्यार्थी काही वेळेला गडबड करून त्या ठिकाणी छोट्या-छोट्या ज्या रेषा असतात, छोट्या-छोट्या ज्या डायग्राम असतात, त्या छोट्या-छोट्या डायग्रामवरनं ते चुकू शकतात. तर ते लक्षात घ्या. पेन्सिलचा वापर करा. आपल्याकडे पेन्सिल असते. पेन्सिलने ते योग्य आकृती कुठे-कुठे दिसते का ते चेक करा आणि त्या ठिकाणी आपण उत्तर काढू शकतो. चला मग दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. दुसरा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न तुम्ही चेक करा, की दुसरा प्रश्न आपल्याला येतो का? चला कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या खाली उत्तर द्यायचं आहे.
उत्तर दिलं तर म्हणजे मला समजत चालेल की सगळे विद्यार्थी ऑनलाईन आहे आणि आपलं शिकवणं हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं आहे. ओके. ठीक आहे. चला 3 भाग दिलेले आहे. 4था भाग आपल्याला शोधायचा आहे. एकदम सोपी आकृती ही पण आणि सोपी आकृती असल्यामुळे लगेचच उत्तर मिळणं शक्य आहे. चला लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके. ठीक आहे. चला तुमचा वेळ संपलेला आहे. बघा, आपल्याला वेळची कमी असते कारण की सगळ्याच गोष्टी आपण खूपच वेळ घेत बसलो, तर आपल्याला पुढचा जे भाग असतो मग मॅथचा, तो आपल्याला खूपच कमी वेळ त्या ठिकाणी भेटतो. त्याच्यामुळे लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असेल. ओके. ठीक आहे. चला आता एक आकृती आपण बघूया. बघा, अशी आकृती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. हा आईस्क्रीमचा कोन त्या ठिकाणी दिसतोय. तर कुठं-कुठं कोन दिसतोय तर चेक करूया आपण. ठीक आहे, चला. इथे पण कोन आहे, इथे कोन आहे, इथे कोन आहे, इथे कोन आहे. ओके, चला. सगळीकडे कोन आहे. त्या कोनामध्ये अशी रेषा त्या ठिकाणी असं एक प्लसचं चिन्ह त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर इथं जर बघितलं, इथे तर प्लसचं चिन्ह डायरेक्ट त्या कोनाच्या बाहेर जातंय म्हणजे हे तर येणारच नाही. 100% हे येत नाही. ओके. ठीक आहे. आता पुढचं चेक करूया आपण. पुढचं बघा, इथे इथे एक तयार होतंय. ठीक आहे. ही डायग्राम राहील. इथे एक तयार होतंय. ही डायग्राम आहे. ठीक आहे. चला इथे एक तयार होतंय. ही डायग्राम. चला 3 डायग्राम आपल्याकडे आहे. आता त्यानंतर या प्लसमधून एक कोपऱ्याला एक रेषा त्या ठिकाणी जाते. ठीक आहे. या प्लसमधून ही तर डायग्राम कट झालेली आहे त्याच्यामुळे हे येणार नाही. ओके. आपण पुढचं दुसरं बघा. इथून या डायग्राममधून अशी सरळ रेषा आलेली आहे. ओके. सरळ रेषा आलेली आहे. पण इथे बघा, इथं कोणत्याही डायग्राममध्ये अशी जी रेषा आहे, ही इथं अशी रेषा आलेली नाहीये. मग ही इथे रेषा वाढवलेली आहे म्हणजे ही डायग्राम सुद्धा आपला दुसरा पर्याय सुद्धा कट झालेला आहे. उरले फक्त 2 पर्याय. इथे, इथे जर बघितलं तर आपण अशी रेषा कुठे दिलेली नाहीये, पण या चौरस याच्यात दिलेली आहे. म्हणजे इथं जर दिलेली नाहीये, तर साहजिकच आहे तिथं जर त्या ठिकाणी ही डायग्राम इथं जर अशी रेषाच दिलेली नाहीये, तर इथं रेषा दिलेली आहे. म्हणजे चौथं डायग्राम आपल्याला चुकीचे आहे. मग उरली फक्त कोणती? तिसरी. म्हणजे तिसरा पर्याय हे त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके. चला भरपूर विद्यार्थ्यांचं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. चला पुढचा प्रश्न पण खूपच सोपा आहे. डायग्राम चेक करा. कोणती डायग्राम कुठे ठेवली, कोणती डायग्राम कुठे ठेवलेली चेक करा. चला सगळ्यांनी. सर्व विद्यार्थी एकदम अप्रतिम रिस्पॉन्स देत आहे आणि काही-काही विद्यार्थ्यांना थोडंसं गोंधळ होतंय. तर गोंधळ होण्याचं कारण नाही. कारण की कधी-कधी काय होतं, की थोडंसं चुका होऊन थोडी मानसिक आपली शक्ती जी असते ती थोडी कमजोर होते आणि त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी उत्तर देण्यास थोडंसं चुकतो. हं. तर प्रत्येक वेळेला आपण चुकूच असं नाही. प्रयत्न करत राहा म्हणजे तुमचं बरोबर येईल. ओके. आज चुकलं उद्या 100% तुमचं बरोबर येईल. ठीक आहे? ओके. ठीक आहे. चला आता बघूया. आपलं उत्तर कोणतं बरोबर येतं ते चेक करूया. सगळ्यात पहिलं प्रथम बघायचं आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं, तर इथे आपल्याला दिलेलं आहे. जर चेक केलं आपण, तर इथे वर्तुळ आहे, म्हणजे गोल आहे. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, क्रॉस आहे आणि इथं काय आहे? त्रिकोण आहे. ओके. इथं पण आपण चेक करूया. इथं क्रॉस आहे, इथे त्रिकोण आहे आणि इथे वर्तुळ आहे. ओके. आता जर आपण बघितलं, तर इथे बघा सर्वीकडे इकडं प्रत्येक डायग्राम ही एका वेळेला आलेली आहे उभ्या पद्धतीने. बरोबर? उभ्या पद्धतीने जर बघितलं, इथं क्रॉस, त्रिकोण आणि गोल आहे. इथे गोल, इथे त्रिकोण सॉरी क्रॉस आणि त्रिकोण आहे. एक एक डायग्राम एकाच वेळेला आलेली आहे उभी. बरोबर? इथे पण त्रिकोण आहे. सॉरी इथे त्रिकोण आहे, इथं गोल आहे आणि इथं आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, एक साधी गोष्ट धरा इथे, की आपण जे एक गेम खेळतो बघा, आकड्यांचा गेम असतो बघा. 1, 2 4, 6, 7, 8 काय असेल ते आणि तो अंक फक्त एकदाच त्या लाईनीत आला पाहिजे. उभ्या उभ्या आडव्या ह्याच्यात पण एकदाच आला पाहिजे आणि उभ्या ह्याच्यात सुद्धा एकदाच आला पाहिजे. तर तो गेम या ठिकाणी त्या गेमवर आधारित ही डायग्राम त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर जर आपण इथं बघितलं, इथं सुद्धा जर आडवं बघितलं तर प्रत्येक डायग्राम ही एकाच वेळी आलेली आहे. उभं जर बघितलं तर प्रत्येक डायग्राम सुद्धा एकाच वेळी आलेली आहे. इथं पण तसंच आहे, इथं पण तसंच करावं लागेल. जर आपल्याला इथं त्रिकोण दिलेला आहे, इथं गोल दिलेलं आहे, तर इथे काय असणार आहे? क्रॉस असणार आहे. मग क्रॉस कसं आहे?
तर क्रॉस असा आहे का आपला, तर ही पहिली तर डायग्राम येतच नाही. जर पुढंच कोणत्याच क्रॉसला गोल नाही दिलेला, तर ती डायग्राम येणार नाही. राहिलं वर्तुळ. वर्तुळाचा तर विषयच नाही येत आपल्याला. वर्तुळ जर इथं वापरलेलं आहे, तर वर्तुळ येणार नाही. इथं त्रिकोण वापरलेला आहे, त्रिकोण येणार नाही. उरलं फक्त क्रॉस. ओके. उरलं फक्त क्रॉस. हे जे आहे, हे उत्तर त्या ठिकाणी योग्य आहे. म्हणजे इथं जे आहे, ती आहे क्रॉसचं चिन्ह त्या ठिकाणी येईल. तर तुम्ही बघा, आडवं बघितलं तरी एकदाच आली, उभं बघितलं तरी एकदाच आलेली आहे. ओके. समजलं सगळ्यांना? ओके. ठीक आहे. चला. मग विद्यार्थ्यांनी एकदम हा गेम पण लगेच ओळखलेला आहे. काही विद्यार्थ्यांनी लगेच त्याचं नाव पण आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला, विद्यार्थी गेम खेळतात मान्य आहे, पण जास्त गेम खेळू नका. आपल्याला नवोदय पास व्हायचं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी योग्य असा अभ्यास करणं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. चला, पुढचा चौथा प्रश्न. चौथा प्रश्न सुद्धा आपल्या दुसऱ्या का पहिल्या प्रश्नासारखाच आहे. सोपे प्रश्न असतात, पण विद्यार्थी चुकत असतात. त्याच्यामुळे थोडासा गोंधळ होतो. तर इथं आपण चेक करूया लवकरात लवकर. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे सर्वांनी. ओके. ठीक आहे. चला, तुमच्याकडे 5 ते 6 सेकंद आहे. लवकरात लवकर उत्तरं देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं पण काही गोष्टी शिकवल्या जातील. ओके. ठीक आहे. चला, चला, चला लवकर. ओके. ठीक आहे. चला, आता आपण आलेले उत्तर बरोबर आहे का ते चेक करूया. ओके. आता याचं उत्तर काय येतं आपण चेक करूया. आता ब्रॅकेट पद्धतीने आपण जाणार आहोत. तर इथं आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? चौकोन घ्यावा लागेल. मग चौकोन कुठे दिसतोय? इथे दिसतोय. इथे दिसत नाही म्हणजे हा पर्याय येत नाही. इथं जर त्रिकोण इथं चौकोन दिसतोय, इथे नाही दिसत आहे. इथं त्रिकोण त्या ठिकाणी दिसतोय. हा पर्याय येत नाही. म्हणजे उरला 1 आणि 4. ओके. 1 आणि 4 उरल्यानंतर अशी रेषा दिलेली आहे. बघा ही हा चौकोनचा भाग इथं तयार होतो. आणि अशी एक रेषा दिलेली आहे. मग अशी रेषा कुठे दिसते? 1 मध्ये दिसते का? ठीक आहे. 1 मध्ये दिसते, 1 मध्ये दिसते. ओके. पण ते झाल्यानंतर ते झाल्यानंतर आपल्याला असं काय दिलेलं आहे? हं, इथे इथे कुठं ही रेषा आपल्याला दिलेली आहे की इथे? बघा या ठिकाणी अशी रेषा दिलेली आहे का कुठे? नाही. पण इथे त्यांनी रेषा दिलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 सुद्धा येत नाही. उरलं फक्त पर्याय क्रमांक 4. जो इथं पूर्ण चौकोन पण तयार करतो. रेष पण आहे. इथे ह्या रेष पण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्या रेषा दिल्यानंतर मध्ये सुद्धा ती रेषा दिलेली आहे, पण ती रेषा इकडे वाढलेली नाहीये. इथे ही रेषा वाढल्यामुळे ती डायग्राम आपण काय केलेली आहे? कट केलेली आहे. तर याचा अर्थ चौथ्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. ओके. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. 5वा प्रश्न घ्या लवकर. चला, खूपच सोपे प्रश्न तुम्हाला आज येत आहे. भरपूर विद्यार्थी त्याचं उत्तर सुद्धा देत आहे. ठीक आहे. चला. ओके. चला, चला, कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सक्सेस व्हायचं असेल तर उत्तर देणं गरजेचं आहे. उत्तर जर दिले तरच त्या ठिकाणी आपल्या काही गोष्टी होऊ शकतात. ओके. ठीक आहे. चला. ओके. ठीक आहे. चला, आता बघू आपण चेक करूया. ओके. ठीक आहे. चला, अशी रेषा असलेली एक डायग्राम आपल्याला शोधायची आहे आधी. चला, अशी रेषा कुठे-कुठे दिसते? इथे थोडंसं वर्तुळ दिसतंय. ठीक आहे. वर्तुळ दिसतंय. इथे एक रेषा दिसते. ठीक आहे. इथे एक रेषा आहे. इथे एक रेषा आहे. ओके. ठीक आहे. चला. इथे वर्तुळ दिसतंय म्हणजे याचा अर्थ ही कट होते. इथं वर्तुळ दिलेलंच नाही. आपल्याला चौकोन दिलेलं आहे. ओके. उरले 2, 3 आणि 4. ठीक आहे. चला. आता आपण मग त्यानंतर एक रेषा अशी आहे. ती रेषा पण बघून घेऊ. ही रेषा आहे का? बघा ही तर कट झालेली आहे. ही रेषा आपल्याला या ठिकाणी दिसते. इथे रेषा दिसते, पण तिरपी झालेली दिसते. इथे जाते आणि इकडे जाते अशी. म्हणजे हे येत नाही. आपल्याला सरळ रेषा पाहिजे. इथे पण सरळ रेषा आहे. ठीक आहे. चला, उरलं फक्त 2 आणि 4. ठीक आहे. मग उरलं 2 आणि 4. मग आपल्याला काय करायचं आहे? ही एक रेषा अशी वाढवायची आहे. ही रेषा वाढवली आणि या चौकोनामधून एक रेषा त्या ठिकाणी काढली. तर ही रेषा काढल्यानंतर बघा, ही रेषा काढल्यानंतर आपल्याला जे उत्तर येतं, ते उत्तर कशा प्रकारचं येतं? तर या ठिकाणी ही मधी जी रेषा आहे, ही मध्यभागी सुद्धा ही रेषा गेलेली आहे. लक्षात घ्या. इथे सुद्धा ही रेषा गेलेली आहे. हे लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. मग ही रेषा या ठिकाणी मध्ये गेलेली नाहीये, म्हणून चौथं पण त्या ठिकाणी येत नाही. उत्तर आहे त्याचं 2 नंबरचं. कोणतं उत्तर आहे? 2 नंबरचं उत्तर त्या ठिकाणी देण्यात येईल. ओके. ठीक आहे. चला, भरपूर विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे. चला, 6वा प्रश्न. हा पण रेषांचा प्रश्न आहे. रेषा ज्या ठिकाणी रेषा तुम्हाला दिसल्या त्या ठिकाणी गोंधळून जाण्याचं काम नाही. प्रत्येक रेषा चेक करायची आहे. येते का काय ते चेक करा. ओके. ठीक आहे.
नेक्स्ट अकॅडमीचा ॲप जे नवीन विद्यार्थी आहे ते बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम सराव प्रश्न त्या ठिकाणी देण्यात येतील, PDF देण्यात येतील. ते चेक करा आणि बघा आपल्याला किती येतं, काय येतं चेक करत चला. ओके, ठीक आहे. चला आता बघूया चला. आता आपण बघितलं ही जी रेषा आहे, ही पूर्ण रेषा काय होते, इथं क्रॉस होते. मग ठीक आहे चला, ही रेषा पण आपण काय करू, या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. ओके, ही रेषा आपण अशी घेतली, त्या ठिकाणी क्रॉस केली. मग ते केल्यानंतर बघा, हा जो चौकोन दिसतोय, हा जो आपला चौकोन त्या ठिकाणी दिसतोय, ती रेषा कुठून आहे? चौकोनाच्या या मध्यभागातून आहे. याच्याकडनं नाहीये, अँगलकडनं नाहीये. मग अँगलकडनं नाहीये, तर इथं बघा ही रेषा जर आहे, ती एक अँगलकडे जाते. त्यानंतर दुसरी जी रेषा आहे, ती या बाजूला जाते आणि त्यानंतर या पद्धतीची रेषा त्या ठिकाणी जाते. ठीक आहे. परत एकदा आपण चेक करू, सगळ्यांमध्ये ती रेषा दिसते. मग आता परत एकदा आपण चेक करूया, की ही एक रेषा आपण डायरेक्ट या अँगलपर्यंत गेली पाहिजे. ओके. ही रेषा आपण आलेली आहे या अँगलकडनं इथे आणि ही रेषा या अँगलकडनं इथे. ओके. ठीक आहे. ही रेषा परत आपण काय करणार आहे, या ठिकाणी करणार आहे. बघा, ही रेषा इथे आली आणि ही रेषा इथे आली. असं चिन्ह असलेलं आपल्याला शोधायचं आहे. बघा, परत एकदा चिन्ह मी इथे काढून दाखवतो. सॉरी. ओके. ठीक आहे. चला, ही रेषा आपण इथे बघणार आहोत. इथे पण त्या ठिकाणी दिसते आहे. ओके. ही रेषा इथे पण त्या ठिकाणी दिसते ही आणि वरतून आलेली ही पण इथे दिसते. म्हणजे ही 100% योग्य पर्याय 1 आहे. पण तरी पण आपण त्या ठिकाणी इथे चेक करू. इथं जर त्या क्रॉस असं झालेलं नाही त्याच्यामुळे हे येत नाही. इथे एक तयार होते, परंतु ही मधी रेषा आल्यामुळे ती पण येत नाही. उरलं 2. 2 मध्ये जर आपण चेक केलं तर ही या साइडहून आलेली आहे. आपल्याला या साइडहून पाहिजे होती. या साइडहून जर आली असती तर ती आपल्याला परत त्या एकदा याच्याकडे बघावं लागलं असतं. म्हणजे 2 पण येत नाही. उत्तर फक्त आहे 1 नंबरचं. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 7 नंबरचा प्रश्न. सोपा प्रश्न आहे. सर्वांनी लक्ष देऊन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा ते जे ॲरो दिसतंय ना त्याकडे लक्ष द्या. हे जे ॲरो आहे त्याकडे लक्ष द्या. हे ॲरो जे दिसतंय त्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला उत्तर नक्की सापडेल. ओके. ठीक आहे. चला आता बघूया आपण पुढचा प्रश्नाचं उत्तर काय येतं. ठीक आहे. आता इथं सर्वात पहिल्यांदा काय आहे? ही रेषा आहे. तर ती रेषा आपल्याला दिसते का? इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसते. ओके. ठीक आहे. चला बघूया. ते झाल्यानंतर परत एक रेषा आहे अशी. ओके. ठीक आहे. अशी रेषा कुठे दिसते? इथे, इथे एक दिसते, इथे पण दिसते. ओके. ठीक आहे. त्यानंतर इथे आहे का? नाही, इथे नाहीये. विषय कट तिचा. ओके. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ठीक आहे. इथं आहे, पण बघा तुम्ही ह्या बाणाकडे जर लक्ष दिले आणि ह्या बाणांकडे लक्ष दिले, तर हा बाण डायरेक्ट इथेपर्यंत गेलेला आहे. बघा, म्हणजे हे येणार नाही. म्हणजे उरलं फक्त 1 आणि 3. 1 आणि 3 उरल्यानंतर आपण बघा, हे जर चेक केलं, आपण याचं उत्तर जर सॉरी, हे जर आपण बाण बघितला, तर तो जो निघालेला बाण आहे, तो काय कशा पद्धतीने आहे? या पद्धतीचा आहे. ओके. म्हणजे इथे पाहिजे होता तो. म्हणजे इथे आहे. पण ही रेषा जी मध्यभागी ही रेषा दिलेली आहे, ती रेषा इथे मध्यभागी कुठं दिलेली नाही. इथे रेषा दिलेल्या नाहीये. म्हणजे हे पण येत नाही. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. 8 नंबरचा प्रश्न. खूपच सोपा प्रश्न दिलेला आहे. क्रॉस सिस्टीम बघायची आपल्याला. याचं याला, त्याचं याला. ओके. क्रॉस सिस्टीम चेक करा आणि लगेचच उत्तर मिळवा. ओके. ठीक आहे, ठीक आहे. लवकर बघा उत्तर लगेच यायला लागलं क्रॉस सिस्टीम सांगितलं तर. सोपे उत्तर जर सांगितले, हिंट दिले का लगेच विद्यार्थी त्या ठिकाणी उत्तर देतात. ठीक आहे, चला आता बघूया आपण. या ठिकाणी जे उत्तर असेल, कसं असेल तर चेक करूया. बघा इथे क्रॉस सिस्टीम आपण बघितलं, इथे असं वाढवलं,
इथे जर चौकोन आहे, इथे चौकोन आहे, इथे गोल आहे म्हणजे इथे साहजिक काय असणार आहे? गोल असणार आहे. म्हणजे त्याचं पण असं या ठिकाणी रेषा जॉइंट झालेले दिसतील. मग आता गोल कुठे दिसतोय? तर गोल इथे चौकोन आहे म्हणजे हा पर्याय येत नाही. इथे गोल आहे, इथे गोल आहे, इथे गोल आहे. 3 गोल आहे. पण जर चौथा जर बघितला तर 2च त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? त्या रेषा दिलेल्या आहे म्हणजे हा पण येणार नाही. ओके. हे 2 रेषा असल्यामुळे ते येणार नाही. आणि इथे 4 रेषा दिलेल्या आहे, पण त्या दुसऱ्या अँगलने त्या ठिकाणी, दुसऱ्या अँगलने त्या ठिकाणी दिलेल्या आहे. म्हणजे ते पण येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर त्या ठिकाणी योग्य असणार आहे. या पर्यायाचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. चला 9वा प्रश्न. हे पण रेषा-रेषांचा प्रश्न जो असतो तो थोडा गोंधळात टाकणारा असतो. परंतु जर पेन्सिलचा वापर करून जर आपण एक, 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 एक रेषा चेक केल्या तर त्या ठिकाणी लगेचच आपण उत्तरं शोधू शकतो. ठीक आहे चला. ओके. बघूया चला उत्तर आपण चेक करूया. सर्वात पहिल्यांदा उत्तर चेक करण्याची बघा ही जी रेषा आहे, ही वरतून जी येणारी रेषा आहे ती पूर्ण रेषा इथेपर्यंत जाते. ओके. पूर्ण रेषा कुठेपर्यंत जाते? या पद्धतीपर्यंत जाते. हं. ठीक आहे. मग ते झाल्यानंतर इथून एक रेषा येते. इथे क्रॉस टच होते. इथून एक रेषा येते, ती इथे टच होते. परत इथून डायरेक्ट वरती एक रेषा टच होते आणि पुन्हा ती रेषा या ठिकाणी टच होते. असं चिन्ह असलेलं आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. तर असं चिन्ह बघितलं तर या ठिकाणी रेषा आपल्याला कुठं दिसत नाही अशा आडव्या रेषा. इथं आडव्या रेषा दिलेल्या आहे म्हणजे हा पर्याय येत नाही. इथं जर डायरेक्ट ॲरो दिलेला आहे. तो ॲरो जर आपल्याला इथे कुठे दिसतच नाही तर तो पण पर्याय त्या ठिकाणी येत नाही. उरलं फक्त 1 आणि 3. इथे इथे खाली ॲरो दिलेला आहे. इथं वरती ॲरो दिलेला आहे. बघा. म्हणजे हा पण पर्याय येत नाही. उरला फक्त पर्याय 3 क्रमांक हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. पर्याय क्रमांक 3. बघा विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पण टाकलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके. ठीक आहे. चला बघा 10 नंबरचा प्रश्न आपण दिलेला आहे. 10 नंबरचा प्रश्न अत्यंत सोपा देण्यात आलेला आहे. चेक करा लवकरात लवकर. ठीक आहे. चला आता बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये काही विद्यार्थी थोडं गोंधळलेले आहे. काही विद्यार्थ्यांनी क्रॉस सिस्टम वापरली, पण ती इथं वापरायची नव्हती. बघितलं? ठीक आहे. चला आता चेक करूया आपण कसं प्रकार त्या ठिकाणी आहे. बघा इथे जर तुम्ही चेक केलं, इथे अ, ह्या 2 डायग्राम जर चेक केला, ही एक आणि ही एक, तर त्याच्यामध्ये आपलं उत्तर सापडू शकतं. ओके. ठीक आहे. इथे बघा, इथे चौकोन दिलेला आहे आणि त्या चौकोनामध्ये प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. ओके. पण आणि मग दुसरी डायग्राम दिलेली आहे, ती चौकोनाविरहित फक्त प्लसचं चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर? चौकोन काढून टाकला बाहेरचा आणि मधलं प्लसचं चिन्ह उचललं आणि तिथं ठेवलं. ओके. मग इथं पण चौकोन दिलेला आहे आणि चौकोन दिल्यानंतर आपल्याला असं क्रॉसचं चिन्ह आहे आणि इथे डॉट, इथे डॉट, इथे डॉट आणि इथे डॉट आहे. म्हणजे असं चिन्ह त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. आणि बाहेरचा चौकोन आपल्याला काय करायचं आहे? काढून टाकायचा आहे. मग असं चिन्ह आपल्याला शोधावं लागणार आहे. इथं प्लस आहे, प्लसचा विषय येत नाही. इथे प्लस आहे, प्लसचा विषय येत नाही. इथे चौकोन दिलेला आहे, पण चौकोन आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे हे पण येत नाही. पर्याय क्रमांक काय त्याचं उत्तर येणार आहे? 1. हे उत्तर योग्य असणार आहे. बघा हे योग्य आहे. हे आणि हे जोडायचं आहे. ओके. म्हणजे फक्त बाहेरची डायग्राम काढून टाकायची होती आणि तीच मधली जी डायग्राम आहे ती त्याचं उत्तर होणार होतं. ओके. ठीक आहे चला. आता इथेपर्यंत आपण शिकलो. तर सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स पण दिलेला आहे कमेंट बॉक्समध्ये आणि काही विद्यार्थी रिस्पॉन्स देत नाही, फक्त चेक करतात, बघतात. हं. तर प्रयत्न करत राहा, अभ्यास करत राहा आणि उत्तरं देत राहा. ओके. चला 11वा प्रश्न. सोपा आणि सरळ 11वा प्रश्न आहे. खूपच सुंदर असा प्रश्न. पेन्सिलचा वापर करून लगेचच त्या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. ओके. ठीक आहे. ओके. ठीक आहे. चला चेक करूया. बघा, इथे रेषा आहे. चला ही रेषा कुठे-कुठे दिसते? इथे दिसते, इथे दिसते. इथे चौकोन दिसतोय म्हणजे हे गेलं. इथे रेषा दिसते. ठीक आहे चला. फक्त उरलं कोणतं? 1, 2 आणि 4 उरलं. परत एक रेषा त्या ठिकाणी इथे दिलेली आहे. ही रेषा अशी वाढवायची आहे आणि मग अशी रेषा वाढवली. मग त्या ठिकाणी ती रेषा आहे. ओके. म्हणजे आपल्याला असं या प्रकारचं डिझाइन त्या ठिकाणी पाहिजे आहे.
रेषेचा. ओके. कुठं कुठं दिसतंय बघा, इथे तर ते डायरेक्ट त्रिकोणासारखं झालेलं आहे, म्हणजे हे येत नाही. उरलं फक्त कोणतं? ही एक आहे, पण आपण आधीच ते कट केलेलं आहे. हे इथे एक दिलेलं आहे. ठीक आहे, चला आता चेक करूया आपण. फक्त उरलं 1 आणि 2. ते झाल्यानंतर बाण दिलेले आहे. ते बाण दिल्यानंतर इथे एक रेषा दिलेली आहे. बरोबर? तर ती रेषा कुठे दिसते इथे? इथे रेषा नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येणार नाही. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. ओके. बघा, एकदम सोपं प्रकरण आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे? आकृती पूर्ण करायची आहे. पूर्ण करणे. एकदम सोपं प्रकार आहे. ज्यांनी पझलचा गेम वगैरे खेळलेला असेल, चित्र जॉइंट करायचं ते चित्र आणि पूर्ण करायचं चित्र, त्यांना हे प्रकरण अत्यंत सोपं जातं. ओके. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न. त्याला सोडवा, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. चला लवकर बघा, उत्तर येत आहे. ओके. ठीक आहे, चला. ठीक आहे, चला आता चेक करूया आपण आपलं उत्तर बरोबर आहे का. ओके. ठीक आहे. बघा, आता ही डायग्राम कशी आहे, कशा प्रकारची आहे ते नीट चेक करा. बघा, हा जो त्रिकोण दिसतोय तुम्हाला इथे, हा त्रिकोण अँटी क्लॉकवाईज इथे पण आलेला आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तो इथे पण आलेला आहे. बरोबर? इथे आला, इथे आला, इथे आला, म्हणजे तो इथे गेला पाहिजे. ओके. कुठं? या ठिकाणी गेला पाहिजे. म्हणजे तो त्रिकोण अशा पद्धतीने पाहिजे. ओके. अशा पद्धतीने तो त्रिकोण पाहिजे. अँटी क्लॉकवाईज बरं का. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. लक्षात घ्या. क्लॉकवाईज म्हणजे काय? घड्याळाच्या बरोबर, म्हणजे घड्याळ जसं फिरतं तसं. ओके. ठीक आहे. मग आता हे जे त्रिकोण आहे, हा इथं पाहिजे होता. इथे आपल्याला त्रिकोण दिसतोय का? नाही. इथे त्रिकोण दिसतोय का कुठे? नाही. इथे त्रिकोण दिसतोय, इथे दिसतोय आपल्याला एक. पण तो वेगळ्या बाजूला आहे, खालच्या बाजूला. आपल्याला वरच्या बाजूला पाहिजे होता, इथे पण नाही. वरच्या बाजूला फक्त याच ठिकाणी आपल्याला काय आहे? त्रिकोण दिसतोय. बघा, आता परत एकदा आपण चेक करून बघू. असं जर हे घेतलं, तर इथं आपल्याला काय करायचे आहे? या प्रकारची रेषा पण मारायची आहे आणि या ठिकाणून इथं ही रेषा आपल्याला पूर्ण करायची आहे. बरोबर? अशी रेषा. तर असं चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी येस दिसतं आणि पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. ओके. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज हे नीट समजून घ्यावे. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आता. चला लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ओके. ठीक आहे. चेक करा. ठीक आहे, चला आता बघू आपण आपलं उत्तर बरोबर येतं का नाही चेक करूया. ठीक आहे. कोणाचं उत्तर बरोबर आलंय, कोणाचं नाही ते चेक करूया आपण. बघा, हा आधी चौकोन आपण पूर्ण करून घेऊ मधला. ओके. असा चौकोन आहे आणि अशी रेषा आलेली आहे. म्हणजे अशी एक डायग्राम आपल्याला बघायची. कुठे अशी डायग्राम दिसते का? कुठे दिसते? बघा, इथे तर रेषा नाहीये, म्हणजे हे येणार नाही. इथे रेषा आहे. ठीक आहे, चला हे चेक आहे. इथे रेषा आहे. ठीक आहे. इथे रेषा आहे. म्हणजे 2, 3 आणि 4 आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला आहे. ओके. मग ते झाल्यानंतर पुढं रेषा वाढवायची आपल्याला. रेषा वाढवल्यानंतर पुन्हा ही खालची रेषा पण वाढवायची आहे. ओके. 4 चौकोन त्या ठिकाणी तयार झालेले. ते झाल्यानंतर इथे एक रेषा पाहिजे. ओके. इथे एक रेषा पाहिजे आणि ही सुद्धा रेषा त्या ठिकाणी पाहिजे. ओके. आणि ती रेषा घेतल्यानंतर आपल्याला जे आहे ती एक इथे रेषा त्या ठिकाणी पाहिजे आहे. ओके. ते घेतल्यानंतर या ठिकाणी सुद्धा ती रेषा पाहिजे आहे. ओके. हां. आणि तीच रेषा आपण काय करणार आहे? पुढे पुढे ती अशी वाढवणार आहे. ओके. म्हणजे असं चिन्ह असलेलं आपलं जे पर्याय आहे, इथे एक दिसतंय, इथे तर नाहीये. पण ही रेषा इथे पुढे आलेली नाहीये. म्हणून ही रेषा पुढे आलेली पर्याय क्रमांक 2 येत नाही.
ही रेषा पण इथे पुढे आलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण येत नाही. उरला फक्त कोणता? 3 पर्याय. 3 पर्याय हे योग्य उत्तर आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचा 14वा प्रश्न. 14वा प्रश्न बघा, हे जे आहे हे सर्व प्रश्न सगळे तुम्हाला शिकवण्यात येत आहे आणि एकदा हे शिकले का तुम्हाला त्या ठिकाणी फक्त प्रॅक्टिस करायची आहे. ओके, आपल्या पुस्तकातले सगळे प्रश्न सोडवायचे आणि प्रॅक्टिसवर प्रॅक्टिस त्या ठिकाणी करायची आहे. ऑनलाईन पेपर ऑनलाईन पण ॲपवर आहे. ॲपवर पण ऑनलाईन एक्झाम आहे, त्या पण सोडवायच्या आहे. प्रॅक्टिस एक्झाम सोडवायची आहे. पुस्तकामध्ये प्रश्न सोडवायचे आहे. ते पण आपल्याला सोडवायचे आहे, लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. चला पुढचं घ्या आपल्याला. तर एकदम सोपं आहे इथे, चेक करा. ठीक आहे, चला. आता आपण उत्तर बघूया कोणकोणाचं बरोबर आलेलं आहे. ओके, ठीक आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा हा चौकोन पूर्ण करायचा आहे. ओके, चौकोन पूर्ण केल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट येणार आहे. ती म्हणजे कोणती? ती म्हणजे कोणती बघा, ही जी रेषा आहे, ही रेषा चेक करा. ही रेषा चेक करा, इथे आहे. बघा, इथे नाही आहे. इथे डायरेक्ट ते डायग्राम दिलेले म्हणजे हे येणार नाही. बरोबर? इथे रेषा आहे, इथे रेषा आहे, इथे म्हणजे काय आलं? 1, 2 आणि 4 हे आपल्याला त्या ठिकाणी आलेलं आहे. बरोबर? आणि नंतर आपल्याला एक रेषा अशा पद्धतीने दिली, ती इथं टच झालेली नाही. इथं शेवटी गोल दिलेला आहे आणि वरती ॲरो दिलेला आहे, बाण दिलेला आहे. ओके, मग तो बाण आपल्याला दिसतोय कुठे? तो चेक करा. ओके, इथे तर दोन्ही बाजूला आपल्याला हे दिलेलं आहे त्रिकोण चौकोन, त्याच्यामुळे हे येत नाही. ते झाल्यानंतर ठीक आहे, चला 2 मिनिटं इथे बघा, इथे आपण थोडंसं आकृती बघताना चुकलेलो आहोत. बघा, इथे ही रेषा आहे. इथे आपल्याला त्या ठिकाणी इथे गोल दिलेला आहे. ओके, गोल गोल. पण इथे इथे आपल्याला एक काय दिलेलं आहे बघा, ही डायग्राम आणि ही डायग्राम ही एकमेकांच्या समोरची बरोबर आहे. आपल्याला ही आणि ही समोरची बरोबर करायची आहे. ओके, मग इथे आपल्याला काय दिलेलं आहे? इथे आपल्याला एक त्रिकोण दिलेला आहे आणि इथे आपल्याला एक त्या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं गोल दिलेला आहे, इथे गोल आहे, म्हणजे इथे विषय क्लोज झालेले आहे. उरला फक्त एक. ओके, ही डायग्राम इथे या ठिकाणी इथे त्रिकोण आणि या ठिकाणी चौकोन. या ठिकाणी हे उत्तर योग्य आहे. उत्तर क्रमांक 1. बघा, ही डायग्राम सारखी आली पाहिजे आणि ही डायग्राम आणि ही डायग्राम काय आली? सारखे आले पाहिजे. म्हणजे क्रॉस सिस्टीममध्ये ते सारखं आलं पाहिजे. ओके, ठीक आहे. पुढचा एक प्रश्न, 15वा प्रश्न. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. डायग्राम चेक करा, लगेचच उत्तर त्या ठिकाणी भेटेल. ओके, ठीक आहे. चला आता आपण उत्तर बघू. कमेंट बॉक्समध्ये उत्तर अजून पण चालू आहे. ठीक आहे, बघा, ही डायग्राम आपल्याला काय करायची? पूर्ण करायची इथे आणि या ठिकाणी असं हे पूर्ण करायचं, म्हणजे मायनस इथे मायनस, इथे पण पूर्ण करायचं आहे. आता इथं प्लस दिलं, इथं काय दिलेलं आहे? क्रॉस दिलेला आहे. इथं क्रॉस दिला तर इथं काय येणार आहे? प्लस येणार आहे. बरोबर? तर असं चिन्ह असलेलं आपल्याला शोधायचं. इथं प्लस प्लस आलं म्हणजे त्या ठिकाणी प्लस शोधायचे. इथे प्लस आहे का? नाही, क्रॉस आहे, विषय क्लोज. इथे प्लस दिलेला आहे, पण तो त्याची जे अँगल आहे तो चुकीचा दिलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते चुकलेलं आहे. या साईडला दिलेलं आहे. इथं डायरेक्ट वरती दिलेलं आहे, इथे नाही येणार. प्लस इथं आपल्याला या साईडला बरोबर आहे. चौथं उत्तर त्याचं योग्य असणार आहे. हे चौथं जे उत्तर आहे, असं जे आहे ते योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. या ठिकाणीच आपल्याला ते प्लसचं चिन्ह पाहिजे. ओके, ठीक आहे. चला पुढचा घ्या प्रश्न. ही पण एकदम सोपं आहे. चेक करा. ठीक आहे, चला. आता आपण बघूया. आपलं उत्तर करताना इथे आपल्याला डायरेक्ट काय काढावं लागणार आहे? गोल काढा. असं एक अर्धगोल त्या ठिकाणी काढावं लागणार. अशी डायग्राम आपल्याला कुठे दिसते की इथे? बघा, इथे तर
जसं चौकोन दिलेलं आहे, इथे पण चौकोन दिलेलं आहे म्हणजे 2 आणि 4 तर पर्याय कटच होत आहे. ओके. मग उरला फक्त कोणता आता? 1 आणि 3. 1 आणि 3 मध्ये आपल्याला जी डायग्राम आहे, ती डायग्राम या साईडची पाहिजे. बघा, ही साईड दिलेली आहे, तर मग त्याला ही साईड दिलेली आहे. आपल्याला ही वरची साईड दिलेली आहे, या साईडची म्हणजे आपल्याला या साईडचं त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. अशी डायग्राम आपल्याला कुठे दिसते? ही वरती गेलेली आहे. हे पण येत नाही. उरलं 3 नंबरचं. 3 नंबरचं हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 17वा प्रश्न. चेक करा लवकर. ओके, 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 ओके. ठीक आहे. चला उत्तर येत आहे आपले. ओके, ओके. 2 आणि 3 मध्ये काही विद्यार्थी कन्फ्यूज होत आहे. लक्षात घ्या, आपल्याला डायग्राम कोणत्या अँगलने काढायची ते लक्षात घ्या आणि मगच त्या ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी करा. ओके. ठीक आहे. चला बघूया आपण उत्तर. असं एक चिन्ह आपल्याला त्या ठिकाणी चौकोन पूर्ण करावं लागणार आहे. चौकोन कुठे दिसतंय? इथं तर आपल्याला असं दिसतंय म्हणजे ही डायग्राम येत नाही. इथे चौकोन दिसतच नाही. ही डायग्राम येत नाही. उरले फक्त कोणते? 2 आणि 3. 2 मध्ये सॉरी 3 मध्ये जर बघितलं तर खूपच मोठा चौकोन त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे ते येत नाही. उरलं काय येणार आहे? 2 पर्याय. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 18वा प्रश्न आता तुमच्यासाठी. चला उत्तर द्या लवकर. ओके. बघा उत्तर येत आहे आपले. चेक करा लवकरात लवकर. पेन्सिल किंवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा त्या ठिकाणी बघू शकतात, जे नंतर ऑफलाईन बघताय. ओके. ठीक आहे. ही रेषा आपल्याला अशी वाढवायची आहे आणि या पद्धतीने काढायचं आहे. ओके. आणि वरतून हे अर्धगोल येणार आहे. चला असे कुठे दिसते तुम्हाला डायग्राम? इथे दिसते, इथे दिसते. इथे चौकोन झालेला आहे म्हणजे हे येत नाही. इथे रेषा अशी अर्धवर पाळते पण ते खालून आहे म्हणजे हा पण येत नाही. 2 तर डायग्राम गेल्या, उरल्या फक्त 2 डायग्राम. ओके. आता 2 डायग्राम उरले तर त्याच्यानंतर मधला आपण त्या ठिकाणी हे असं आणि या पद्धतीचे पाहिजे. ओके. या पद्धतीचं आपल्याला दिसतंय का? दिसतंय. बघा इथे पण दिसतंय, इथे पण दिसतंय. मग आता कसं चेक करायचं? तर इथे बघा. इथे आपल्याला या पद्धतीने दिलेले आणि इकडे या पद्धतीने दिलेले. कुठं कोणत्या अँगलमध्ये दिसतंय? तर हे तर खाली जातंय असं आणि हे या ठिकाणी अशा पद्धतीने येते म्हणजे उत्तर क्रमांक 2 हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 19वा. डायग्राम ही पण सोपी आहे. चला लगेचच उत्तर आले बघा. 1, 2 लगेच उत्तर चालू झालेली आहेत. क्रॉस सिस्टीममध्ये जर बघितलं तर लगेचच उत्तर त्या ठिकाणी मिळू शकतं. ठीक आहे. चला बघूया आपण आता. बघा ही रेषा आपल्याला काय करायची आहे? खाली वाढवायची. ओके. खाली वाढवली. खाली वाढवल्यानंतर आपल्याला काय करायचं त्याला? त्या ठिकाणी या पद्धतीचं अर्धचंद्र पाहिजे. मग वरतून येणारी जी रेषा आहे ती अर्धचंद्राची पाहिजे. इथे त्रिकोण आहे, ही रेषा येत नाही. इथे त्रिकोण आहे, हे पण येत नाही. इथे तर त्या ठिकाणी डायरेक्ट अर्ध गोल दिलेला आहे. पण ही 2 रेषा कट झाल्यानंतर ही जी रेषा आहे, ही आपल्याला काय करायला पाहिजे, की त्या ठिकाणी असं गोल पाहिजे. इथे आपल्याला काय दिसतंय? असं परत अर्धचंद्र दिसतंय. म्हणजे हे पण येत नाही. उरलं पर्याय क्रमांक 1. ओके. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. बघा हे सर्व प्रश्न तुम्हाला नंतर ॲपवर पण सोडवण्यात येतील. हे सर्व प्रश्न तुम्हाला ॲपवर पण देण्यात येतील. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी पण सराव करू शकतात. ओके. हे ॲपचं आपलं नेक्स्ट अकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करून घेणं आणि तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. तिथं प्रॅक्टिस तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. चला 20वा प्रश्न तुमच्यासाठी. शेवटचा आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे आपला. ओके.
ठीक आहे, चला आता बघू आपण उत्तर काय येतं. ओके. असं आपल्याला आधी वर्तुळ पूर्ण करायचं आहे. ओके. ठीक आहे, चला वर्तुळ कुठे दिसतंय? इथं तर रेषा दिसते म्हणजे हा पर्याय गेला. 3 ठिकाणी वर्तुळ दिसते. इथे पण दिसतंय, इथे पण दिसतंय आणि इथे पण दिसतंय. 3 ठिकाणी वर्तुळ दिसतंय. ही का बरं गेलं? तर इथं रेषा आहे डायरेक्ट त्याच्यामुळे ते गेलेलं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला असं एक फुगलेलं फुलासारखा आकार त्या ठिकाणी पाहिजे. इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ओके, ठीक आहे, चला. त्यानंतर या पद्धतीने 2 आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे. बघा, इथे पण आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. ओके. इथे, इथे आहे. नाही, इथे असं अर्धवळ म्हणजे हे येत नाही. आपल्याला असं त्रिकोणसारखं पाहिजे होतं. हं. या ठिकाणी इथे जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला फक्त या डायग्राममध्ये आपण इथे जर चेक केलं तर इथे अशी रेषा दिलेली आहे. म्हणजे हे येत नाही. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. किती? पर्याय क्रमांक 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघितलं आकृती पूर्ण करा. हे भाग क्रमांक 3चा जो आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, हे पूर्ण भाग बघितले आहे. त्याचे आपण 20 प्रश्न बघितले. 20 प्रश्न हे वेगवेगळ्या प्रकारचे होते. काही नियम आपण बघितले आणि त्या नियमानुसार काही प्रश्न आपण चेक केले. ओके. आणि त्या ठिकाणी हे 20 प्रश्न सर्व विद्यार्थ्यांचा बी सहभाग आहे. आपला पण सहभाग आहे आणि हेच प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी सोडून बघू शकतात. ऑनलाईन सोडून बघू शकतात. त्यानंतर आपल्या पुस्तकातून सुद्धा त्या ठिकाणी सोडवून बघू शकतात. ओके. पुस्तकामध्ये आपल्याला प्रश्नसंच दिलेले आहे आणि ते प्रश्नसंचाचा आधार घेऊन आपण त्या ठिकाणी ते उत्तरं पुस्तकातले शोधा, समजून घ्या आणि त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके. ठीक आहे. चला आता नवोदय प्रश्नपत्रिके आपण नेक्स्ट अकॅडमीचं जे ॲप घेतलेलं आहे त्याच्यामधून काही विद्यार्थी काही सिलेक्ट झालेले आहे. 2024ची निवड झालेली आहे विद्यार्थ्यांची. पुढे तुमचंसुद्धा त्या ठिकाणी अ, या ठिकाणी तुमचासुद्धा फोटो लागला पाहिजे असं काम करा आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा नवोदयमध्ये प्रवेश करशाल. लवकरात लवकर आमच्या ॲपवर पण तुमचं चेहरा किंवा फोटो दिसेल असं स्वप्न बाळगा. म्हणजे आपलं पण त्या ठिकाणी जिद्द पूर्ण होईल. ओके. ठीक आहे. बघा शेवटचं हे जे आहे हे पुस्तक आपल्याला दिलेलं आहे कोर्समध्ये. ते तुम्ही योग्य प्रकारे वापर करा. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नवोदयमध्ये सुद्धा यश मिळू शकतं. जे विद्यार्थ्यांना हे प्रश्नसंच फक्त पुस्तक घ्यायचं असेल, तर प्रश्नसंच आणि पुस्तक घ्यायचं असेल, तर या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि त्या ठिकाणी हे पुस्तक मिळवू शकता. ओके. हे पुस्तक तुम्हाला मराठी माध्यमासाठी आहे. जे विद्यार्थ्यांनी मराठी माध्यम निवडून पेपर देत आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त प्रश्नसंच आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3,500 प्रश्नांचा त्या ठिकाणी सराव प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे. बरोबर? त्याच्यामुळे खूपच सुंदर आणि सोपं असं पुस्तक आहे. लवकरच त्याचं स्पष्टीकरण सहित एक नवीन आवृत्ती पण प्रसिद्ध होईल आणि ती आवृत्ती पण तुम्ही जर घेतली तर योग्य असं तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळू शकतं. चला आजच्या लेक्चरसाठी एवढंच आपण बघूया. पुढच्या भागामध्ये 4थ्या भागामध्ये लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी भेटूया. चला मग गुड बाय.